पंकजा मुंडे या आघाडीवर आहेत तर बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे ज्यांनी तगडी लढत दिली होती पंकजा मुंडे यांना ते सध्या पिछाडीवर दिसतात या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार। TV9 पोलस्टार्ट आणि पीपल्स इन्साइट्स यांचा हा एक्झिट पोल आहे। आम्ही विजयी किंवा पराभूत असं न देता इथे आघाडी देतोय। पंकजा मुंडे या बीड मधून आघाडीवर असतील, बजरंग सोनवणे शरद पवार गटाचे हे पिछाडीवर असणार आहेत। महायुतीच्या उमेदवार पंकजा मुंडे बीड मधून एक्झिट पोल नुसार आघाडीवर। सध्या बीडचा आपला निष्कर्ष हाती येतोय। आघाडीवर कोण आहे, पिछाडीवर कोण आहे ते आपण बघतोय। बीड मतदारसंघातली सध्या माहिती येते। TV9 पोलस्टारच्या एक्झिट पोलनुसार बीडमध्ये पंकजा मुंडे आघाडीवर आहेत तर बजरंग सोनवणे पिछाडीवर आहेत। महाराष्ट्रातल्या एकूण 48 जागांचे एक्झिट पोलचा कौल नेमका काय तो आपल्याला बघायचा आहे। सुरुवात आपली झालेली आहे, एक जागा महायुतीला गेलेली आहे। हा जो कौल आपण बघतोय हा अंतिम निकाल नाही, हा फक्त निष्कर्ष आहे। विशिष्ट सॅम्पलिंग पद्धतीने हा जनतेचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न असतो, तो प्रयत्न म्हणजे एक्झिट पोल आहे। त्यात पहिली जागा आपण बघतोय बीडची, भाजपला एक जागा जाताना दिसते 48 पैकी। तर महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत। पोल ऑफ पोल नुसार आपण या बाजूला पाहतोय की भाजपच्या बाजूला एक आकडा या ठिकाणी झालाय, महायुतीच्या बाजूला एक आकडा इथे झालेला आहे। तर हे आकडे सातत्याने बदलणार आहेत। जसे आम्ही इकडे कोण आघाडीवर कोण पिछाडीवर हे दाखवू तसे हे आकडे देखील या ठिकाणी बदलणार आहेत। आणि त्यानंतर शेवटी तुम्हाला कळेल की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला किती आणि महायुतीला नेमक्या किती जागा मिळण्याचा अंदाज एक्झिट पोलनं वर्तवलेला आहे। TV9 पोलस्टार्ट पीपल्स इन्साइट्स एक्झिट पोल आपण या ठिकाणी पाहतोय। पहिला कल बीडचा, पंकजा मुंडे या आघाडीवर तर बजरंग सोनवणे पिछाडीवर। तर मेहबूब शेख, बजरंग सोनवणे इथे पिछाडीवर दिसत आहेत आमच्या एक्झिट पोल नुसार। असं आहे की मला तसं वाटत नाही, कारण बीड जिल्ह्यामध्ये जी निवडणूक झाली तसं केशव उपाध्याय साहेब म्हणले तसं स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव, त्यांचा जिल्हा हा भाग होताच, तो नाकारता येणार नाही। पण त्याच बाजूनं पंकजाताईला नरेंद्र मोदींचं जे काय वाक्य, जे काय त्यांनी प्रचार काळात केलेली भाषणं आणि महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जरांगे पाटलाचं आंदोलन ज्या पद्धतीनं हाताळलं, त्याची जी नाराजी होती याचा मोठा फटका पंकजाताईंना त्या ठिकाणी बसलेला आहे। आणि ग्राउंडवर पंकजा मुंडेंना त्याचा फटका बसला, 100% फटका बसलाय। तुम्हाला वाटतं पंकजा मुंडे आघाडीवर आहेत, अपेक्षित आहे तुम्हाला? जी संजय शिरसाट आवाज येतोय? शिरसाट आवाज येतोय माझा? हो येतोय। जे पंकजा मुंडे इथे आघाडीवर आहेत आमच्या पोलस्टार्ट एक्झिट पोल नुसार, तुम्हाला अपेक्षित आहे की पंकजा मुंडे या ठिकाणी विजयी होतील? विजय निश्चित होतील, कारण की पंकजाताईचं त्या ठिकाणचं असलेलं नेटवर्क आणि गोपीनाथ मुंडे साहेबांची असलेली पुण्याई ही पंकजाताईला पुढे घेऊन जाईल एवढं निश्चित आहे। हा परंपरागत हा जो मतदारसंघ आहे तो भाजपकडे राहिलेला आहे। आणि या वेळेला गेल्या 2 वेळेला जर पाहिलं तर धनंजय मुंडे हे त्यांच्यापासून विभक्त झाले होते, वेगळे झाले होते। आता भाऊ बहीण दोन्ही मिळून जेव्हा ताकदीने हे निवडणूक लढत आहेत त्याचा परिणाम हा पॉझिटिव्ह होणार आहे एवढं मात्र निश्चित आहे। म्हणून ही जागा प्लस होईल हा सर्वांचा एक अंदाज होता आणि त्याच पद्धतीने मला वाटतं आपला एक्झिट पोल आलेला आहे। अमोल मिटकरी, नाही नक्कीच स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांची पुण्याई, स्वतः पंकजाताईचं असलेलं त्या ठिकाणी वलय आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेबांची असलेली ताकद, या बजरंग सोनवणेंची काही वाक्य होती की माझी छाती पाडली तर उजव्या भागात तुम्हाला मुंडे साहेब, धनंजय मुंडे साहेब डाव्या बाजूला अजितदादा दिसतील। आणि नंतर मग त्यांनी जसा रंग बदलला ते सुद्धा जनतेने लक्षात घेतलं आणि महाविकास आघाडीच्या तिथल्या काही नेत्यांनी जातीय समीकरण करण्याचा प्रयत्न केला। पण शेवटच्या घडीला छत्रपती उदयन महाराज त्या ठिकाणी प्रचार सभेला आले, आदरणीय अजितदादा त्या ठिकाणी प्रचार सभेला आले आणि ही निवडणूक पूर्णपणे पलटली। आणि मला विश्वास आहे बीडच्या जनतेने कुठल्याही आमिषाला बळी न पडता, कुठल्याही भावनिक मुद्द्याला बळी न पडता पंकजाताईंना हा दिलेला कौल आहे। आता ज्यांना वाटतं की जे काही फटका बसेल पंकजाताईंना वगैरे, तर पंकजाताई तुम्हाला लाखोच्या मतांनी विजयी झालेल्या दिसतील। सुषमा अंधारे, एक काळ असा होता की पंकजा मुंडेंना ठाकरे गटानं देखील ऑफर दिली होती, सगळ्याच पक्षांची ऑफर होती, मात्र अखेर पंकजा मुंडे यांना उमेदवारी देण्यात आली लोकसभेची आणि आता आमच्या पोलनुसार त्या आघाडीवर दिसत आहेत।
ताई तुम्ही पोल केलाय, निश्चितपणे तुमच्या लोकांनी मेहनत घेतली असेल, अभिनंदन आहे त्या सगळ्यांचं. परंतु आणि मुंडे साहेब फार मोठे लोकनेते मराठवाड्यात, दिवंगत विलासरावजी आणि दिवंगत मुंडे साहेब हे मोठे लोकनेते दोघेही, त्यांच्याबद्दल कमालीचा आदर आहे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये. मात्र मुंडे साहेबांची पुण्याई जर खरंच इतकी दिवस असती पंकजांच्या सोबत तर मागचे